कुपवाडमध्ये 150 ते 200 किलो गांजा पकडला. पंचनामा सुरू. पोलिसांकडून थरारक पाठलाग. सांगली एलसीबी आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरात पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल 150 ते 200 किलो गांजाची वाहतूक करणारी आलिशान इनोवा 4 चाकी कार पकडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक एलसीबी आणि एमआयडीसी कुपवाड पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे मोठा अंमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगली एलसीबीला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. संशयित इनोवा कारचा पाठलाग सुरूच होताच आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र एलसीबी पथकाने तात्काळ एमआयडीसी कुपवाड पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे यांनी तातडीने पथकांसह कारवाई करत हनुमाननगर परिसरात संशयित वाहन अडकवले. थरारक पाठलागानंतर अखेर गांजाने भरलेली आलिशान कार पोलिसांच्या ताब्यात आली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावरकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप नलवडे, संदीप गुरव, सागर लवटे, अनिल कोळेकर, अमीराशा फकीर, अमर नरळे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, सतीश माने, विजय माळी, दरिबा बंडकर, विक्रम खोत आदींनी कारवाईत सहभाग घेतला. या कारवाई दरम्यान पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे हे पायाला दुखापत होऊन जखमी झाले आहेत. जीवाची पर्वा न करता अंमली पदार्थ माफियाविरोधात उभी टाकलेली पोलीस यंत्रणा पाहून नागरिकांकडून पोलीस दलाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. सांगली एलसीबी आणि कुपवाड एमआयडीसीच्या पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून पुढील तपास सुरू आहे.